मित्रांनो, आजच्या सुंदर ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आता मी आहे इंदोरच्या पाठीमागे थोडा हायवेवरती रूम घेतली होती, काल मी राहिलो होतो. तर सकाळी आत्ता वाजले 7:30 आणि मी निघालो आता पुढच्या वाटचालीला. त्याच्या आधी म्हटलं इथेच ब्रेकफास्ट करूया, म्हणजे वाटेत कुठे थांबायला नको. तुम्ही बघू शकता इंदोरी स्पेशल पोहे आहेत आणि त्याच्यावर आपण फरसाण घातलेलं आहे, म्हणजे त्यांनीच दिलेलं आहे. खूप मस्त आहेत पोहे, म्हणजे खरोखर इंदोरचे पोहे का फेमस आहेत तो पहिला बाईट घेतल्यावरच मला कळलं. खूप मस्त आहे आणि कसला तरी चाट मसाला टाईप काहीतरी पावडर टाकली होती त्याने, त्यामुळे आणखीन टेस्ट येते. एवढ्या सुंदर नाश्त्यानंतर मन असं भरलं आहे ना नाश्ता करून, तरी पण मला अजून 2 प्लेट मी खाऊ शकलो असतो. एवढे सुंदर पोहे होते. मी घरी कधी पोहे आवडीन खात नसेल, पण इथे पोहे एक नंबर, विषयच नाही राहू. ते म्हणजे कसं आहे, प्रत्येक भागाला आणि त्यांच्या पदार्थाला एक वरदानच जणू लाभलं आहे, अशा प्रकारे ती टेस्ट होती. इथून अयोध्या 992 किलोमीटर आहे. आज आपल्याला किती जाता येते ते बघूया आपण. साधारणतः आजचा पण प्रवास साधारण 500-600 एवढा असेल. फक्त ते दादा बोलले की नीलगाय नावाचा प्रकार तुम्ही ऐकला असेल, तर ते नीलगाय इकडे खूप आहेत आणि अचानक रोडवरती आडवे येतात. खूप बाईकवाल्यांचे म्हणले जीव गेलेले आहेत. सावकाश जा, काळजी घ्या आणि शक्यतो रात्रीचं रनिंग करू नका. या रोडला फक्त ट्रक आणि ट्रकच आहेत. सकाळ सकाळ कोण बिर्याणी खातं. इथे गाडी आहे एक हरियाणा स्पेशल चिकन बिर्याणी. सकाळ बिचारा टोप बीप घेऊन बसलाय. दिवसाला इथून साधारणतः लाखो ट्रक इथून पास होत असतील, एवढं ट्रकचं ट्रॅफिक आहे. काल तर मी बॉर्डरवर बघितलं, तिथं तर हजारो ट्रक चेकिंगमध्ये उभे होते. हवेत गारवा खूप आहे, थंडी आहे इकडे भरपूर, त्याच्यामुळे नाक जरा जाम झालंय. आवाजावरनं थोडं समजू शकता. इकडे रिक्षांचा कलर हिरवा आहे, हिरवा आणि पिवळा मस्त दिसते. मैं अयोध्या जा रहा हूँ. अयोध्या. ये किस बात का महाशिवरात्रि का है? ये प्रसाद किस बात का? महाशिवरात्रि का. ओके मित्रांनो, इथं महाशिवरात्रीचा प्रसाद आहे, तर तो खाऊन पुढे जाऊया. ती मुलं सगळ्यांना हात दाखवून थांबवत होती. मी म्हटलं काय झालं नेमकं, तर बरीच पोरं होती, नाही म्हणलं तरी 40 पोरं होती. खूप 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 प्रेमाने त्या मुलांनी मला प्रसाद दिला. खिचडी होती आणि तिळाचे लाडू होते, तीळ शेंगदाण्याचे. मला खिचडी एवढी आवडली, खूप छान खिचडी होती. आणि संत्र किंवा मोसंब असं ते वाटत होते. मला सुद्धा एक संत्र त्यांनी दिलंय, ते मी ठेवलंय बॅगमध्ये, नंतर खाईन. खिचडी छान होती. ती मुलं मला म्हणत होती, भैया आपका सफर लंबा है, आप खिचडी थोड़ा बांध के लेके जाओ, बीच में आपको मतलब आप खा सकते हैं. खरोखर मित्रांनो, आपण काही वेळेला मनात जसा विचार करतो तसा खरंच नसतो. मला या प्रवासादरम्यान खूप छान लोक मिळाली, खरोखर खूप छान लोक मिळाली. मी विचारही केला नव्हता. मला खरोखर खूप टेन्शन आलं होतं राईड सुरुवात करताना की माझं पुढे कसं होईल. एकट्यानं राईड करायचे, सोलो राईड आहे तर पुढे आपल्याला कसं होईल, म्हणजे कशी माणसं भेटतील, आपण कुठे राहू, कसं राहू. आजपर्यंत एवढी मोठी ट्रिप आणि ती सुद्धा एकट्यानं तर मी तसं बघायला गेलं तर मी कोल्हापूरला सुद्धा गेलो ना तर कोणतरी माझ्यासोबत मित्र असतो. रत्नागिरीत गेलो तरी पण मित्र असतो. पण खरोखर सांगतो, जी संपर्कात माणसं आली ती खरोखर खूप बोलकी आणि चांगल्या स्वभावाची होती. कालच्यापेक्षा पण हा रस्ता एक नंबर आहे. गाडी खूप छान पळते. साधारणतः तास 1.5 तासाने एक ब्रेक घ्यावा लागतोय, कारण ऊन एवढा आहे ना, घसा सगळा सुकतोय आणि सारखं पाणी प्यावं लागतंय. इकडे जेवढी घरं आहेत ना मित्रांनो, जेवढी घरं, एकही घर मला असं दिसलं नाही की त्याच्यावर झेंडा नाहीये प्रभू श्रीरामांचा. सगळ्या घरांवर झेंडे आहेत. बघा इकडे पण झेंडे आहेत, या साईडला पण झेंडे आहेत. राजस्थानचे वगैरे ट्रक आहेत, ते इकडनं कांदा घेऊन जातात. एक मस्त लोकेशन आलंय. कुठली नदी आहे माहिती नाही, पण त्या बाजूला रेल्वेचा ब्रिज आहे, पलीकडे पण रेल्वेचा ब्रिज आहे आणि ही नदी आली. मधी पाणी नाही आहे इकडे, या बाजूला आणि पलीकडे आहे. ब्यावरा म्हणून काहीतरी गाव आहे, ब्यावरा. तर तिथं थांबलोय, बराच वेळ राईड केली, खूप कंटाळा आला. थोडा वेळ म्हटलं जरा बसूया, निवांत बसूया. आपला गब्बर इकडे आहे, गब्बरवर सगळं सामान आहे तसं ठेवलेलं आहे. ऊन पण वाढलं, ऊन भरपूर आहे आता आणि त्यामुळे त्या झाडा आहेत एवढ्या पोचत नाहीत, कारण जॅकेट आहे, हेल्मेट आहे, पण बऱ्यापैकी तहान लागते, भरपूर तहान लागते. मी या आधीची फुटेज ऐकली आणि त्याच्यामध्ये वाऱ्याचा खूपच आवाज होता. माझं हेल्मेटचं व्हेंट आहे, एअर व्हेंट, ते उघडं राहिलं होतं. आता मी ते बंद केलंय. आता बघूया साऊंडमध्ये काय फरक येतोय का.
आता झाले जेवणाची वेळ, साधारणतः मला वाटतं 6:15 वाजलाय. आणि तुम्हाला माहिती आहे आता ट्रक बघायचे, जिथं जास्त ट्रक लागलेले असतील अशा ठिकाणावर आपल्याला जेवायचं आहे. जसंही आपल्याला डाळ फ्राय आणि रोटी किंवा थोडासा राईस हेच जेवायचं आहे, पण ते तरी एकदम मस्त मिळालं पाहिजे काल सारखं. काल एकदम छान डाळ होती, मला खूप आवडली. 2 घास एकदम समाधान गेले. इकडे आहे ना ढगच दिसत नाही, एकदम सगळं क्लिअर आकाश. ऍक्सिडेंट बघा कसला झालाय, एक ट्रक पलटी झालाय आणि त्यावर दुसरा येऊन थडकलाय. बस ढाबा दिसलेला आहे आणि भरपूर ट्रक पण. 101% जेवण चांगलं असणार. सतनाम पंजाबी ढाबा, अजगर एबी रोड. जसं बसून जेवायचं आहे आणि याची मला आता खरोखर गरज होती. खूप एकदम कम्फर्टेबल बसलं याच्यावरती. मित्रांनो आपलं जेवण आलं, एकदम क्विक सर्व्हिस आहे. तर ही दुधातली शेवभाजी आहे, इकडे रोटी आहे आणि इकडे ग्रीन चटणी दिली आहे आणि कांदा दिलाय. तर आज हा कम्फर्ट मला हवा होता आणि मस्तपैकी आज बारदानावर बसून मी जेवणार आहे. तर या जेवायला. खरंच मित्रांनो अप्रतिम जेवण होतं. डाळ मारून मस्तपैकी जिरा राईस आणि तो पण एकदम गुबगुबीत लागत होता खायला. एक नंबर बेत होता. तुम्हाला पटणार नाही पण त्या जेवणाचं बिल किती झालं असेल मला सांगा. 140 रुपये फक्त बिल झालंय. अरे बापरे, केवढा ऍक्सिडेंट झालाय बघा. खूप बेकार. या रोडला ट्रकचे खूप भीषण अपघात बघितलेत मी. आता मी बघितलेल्या अपघातांपैकी हा 4था अपघात आहे. आज आपण झाशीमध्ये राहणार आहोत. ॲक्च्युली आज आपण रनिंग थोडं लवकर बंद करणार आहोत. जरा रस्ता मगासपासून परत आता खराब आला आहे. खराब म्हणजे असं रोड आहे चांगला, बट मध्ये मध्ये आरला आहे किंवा पॅच नीट मारले नाही आहेत. MP मध्ये एंटर केल्यापासून एकही पोलीस मला दिसले नाहीत. फक्त बॉर्डरवरती होते जे ट्रकवाल्यांचं चेकिंग करत होते, तेवढाच विषय. हा झाशी हायवे आहे आणि याच्यावरती अगदी लक्ष देऊन गाडी चालवावी लागते. कधी कुठलं जनावर आपल्या आडवं येईल आणि आपण अपघात आपला घडेल किंवा गाडी आता 2 व्हीलर आहे तर आपल्याला पाडू शकेल, सांगू शकत नाही. आता मगाशी एक माकड अचानक झुडपातनं माझ्या आडवं गेलं. मी अचानक ब्रेक मारला पण वाचलो. आता या लेफ्ट साईडला आहे ना ही सगळी झुडपं आहेत, तर इकडे जास्त करून आहे ना नीलगाय आढळतात. तर अचानक नीलगाय इकडनं धावत येऊन त्याच वेगाने पलीकडे जाऊ शकते. त्याच्यामुळे इकडे भरपूर काळजीपूर्वक गाडी चालवायला लागते. रस्ता बाकी आहे चांगला, मध्येच एखादा उंच सकल भाग येतोय पण रस्ता एक नंबर आहे. फक्त एवढंच की प्राणी कुठला येईल या हिशोबात अलर्ट राहावं लागतं. मित्रांनो 8 वाजता पोहोचलो मी झाशीला. म्हणजे झाशीच्या पुढे आलोय थोडा 20 किलोमीटर आणि रूम घेतले. रूम एवढी खास नाहीये आणि मला कालच्या पेक्षा महाग पण पडली. कालची रूम 800 रुपयात पडली होती, आजची रूम 1300 रुपयात पडली. पण आपल्याला जेव्हा माहिती नसतं आपण ट्रॅव्हल करताना की पुढे रूम आहेत की नाही किंवा काय, त्याच्यामुळे मी शेवटी मिळाली ती आता घेतले. खूप घाणेरडी रूम आहे आणि स्टाफचा पण एक्सपिरियन्स खूप घाणेरडा आहे. आत्ताच आलाय मला. मित्रांनो मी चूक काय केली की पहिली रूम बघितली नाही, पहिलं पेमेंट केलं. त्याच्यापुढे तुम्ही पण कुठे बाहेर गेलात तर लक्षात ठेवा, पहिली रूम बघा आणि मग पेमेंट करा. पण ठीक आहे, मूड ऑफ झालाय थोडा, पण दमलोय भरपूर. आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. उद्याच्या ब्लॉग मध्ये पुढच्या प्रवासात भेटू. तोपर्यंत बाय बाय.